असं जीव गाडू माणूस पाहिजे इकडे पाय काय एवढा पाऊस नाही ना त्याच्यामुळे इकडे मला वाटतं उजेड दिसतात तर मी बाहेर जाऊन दाखवत्या हे बघा बाहेरून पूर्ण अंधार दिसतोय बघ हे बघा झाला अंधार कोणतेही एपीएस ब्लॉक वगैरे काहीच नाही बाहेरून पूर्ण अंधार दिसतोय थोडंस आतमध्ये जा पूर्ण उजेड बघा हे पोलवर आहे ना कोणत्या तरी भाषेत आहे ना काहीतरी लिहिलेलं आहे म्हणजे आता आपल्याला तर काही कळत नाहीये प्रत्येक पोलवर लिहिलेलं आहे गेली तर खरी पण आता येते कशी काय माहिती येत आहे की आता आली 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 नंबर जिकडं जितकं पक्षांत तितकं कमीच आहे किती बघावा किती नाही बा वरती तर बघाय डोंगर कोरलाय का काय बापरे बघितलं ना किती मोठी गुफा आहे ना गुफा इथं काय का इथं काय अयो अजून 2-3 दिले बघा आता आम्ही चालले तिकडच्या केव्ज मध्ये चला मस्त हवा सुटली ना आता आता पाऊस पण थांबला आणि मस्त हवा पण सुटली इथून पण आहे एकदम छान आहे म्हणजे आम्ही इथून आलो दर्शन घेतलं आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा इकडे बघा कसं कोरेल आहे एकदम वरतीपर्यंत नक्षी काम आहे एकच डोंगरात कोरलेलं आहे बा किती छान आहे बापरे हा दरवाजा आहे बा पूर्ण कोरी हे तर गेलेले तिकडे नंबर लावायला पण तिकीट माझ्याकडे त्याच्यामुळे मी जातो आणि चला आता आम्ही तिकीट घेऊन चाललेलो आहे डायरेक्ट लेणी बघायला आणि एक नंबर दिसते वातावरण तर डायरेक्ट नाद आहे नाद बघता आणि आमचा वाघ काय ऐकायला तयार नाही बाबा उचलून घ्यायचं नाही वरती पण एकच नंबर आहे वरती अयो काय वातावरण खतरनाक ते ट्रिपला आहे ना कुत्र सोबत असतं आहे ना ते 2 लोक येतात आहे ना तिकडून आहे ना जुन्या देवीचं मंदिर आहे या आम्ही या छतात थांबलोय कारण की लय पाऊस आलता आमच्या बाळ बघा कसं रेनकोट घालतंय बाळा बुबू कुठे दाखव आपली यात्रा सफल हो ही श्री एकविरा देवी चरणी प्रार्थना नमस्कार हो पप्पा पण आले आणि आम्ही आता कुठं जाणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा है ना मायरा चला येस चला येस चलो तर तिथपर्यंत जाईपर्यंत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आज काहीतरी एकदम एक्साइटेड होणार आहे एकदम भारी आहे ना ग तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही रिटर्न आलो माहिती फक्त रथ बघण्यासाठी ओनली हे पहा आमच्या म्हणजे आमच्या कॉलनीच्या गणपती बाप्पाचा रथ आहे कारण आज गणपती बाप्पा उठणार आहेत ना आणि गणपती बाप्पा ह्या साईडला आहेत पण ते सध्या झाकलेले पण एकदम छान आहे खूप छान रिटर्न आलो याच्यासाठी हा रथ बघा आता आम्ही जवळपास आहे ना एक वेळेला पोहोचलोच आहे बरं का आणि इकडे बघा ते वरती ना एकदम खूप पाऊस आहे त्याच्यामुळे ना मंदिर पण दिसा ना व्यवस्थित वरती त्याच्या वरती बरोबर आहे डोंगर दिसतो थोडा पाहिजे हळूहळू करता करता आपण एक वेळेच्या पायथ्याशी जवळपास पोहोचतच आहे बरं का आता ना लईच पाऊस आला बरं का आम्ही जवळपास पोहोचलोच आहे बघा हा घाट पूर्ण पार करून आलोय आणि इथं सध्या ह्या आम्ही या छतात थांबलोय कारण की लई पाऊस आलता आमच्या बाळ बघा कसं रेनकोट घालतंय बाळा बुबू कुठे दाखव बुबू कुठे आहे तुझा इथं कुत्रं पण इथं मस्तपैकी झोपले थांब ग कुत्र्याला दाखवून आमच्या स्पेशल झोपले मस्तपैकी हा बुबू आहे ना रेनकोट घाला पटकेत रेनकोट घाला आता रेनकोट घालतो आणि लगेच जातो दर्शनाला वरती जायचं आपल्याला लय उंच आहे चला चौसतात तर म्हटलं आता बोट पकडून चाल आता चाललंय पण एवढा पाऊस तर लय चाललाय दिसला का पाऊस दिसत नाही कॅमेऱ्यात आहे ना पण ठीक आहे पाऊस तर आहे हे काय दिसतंय बाय पाणी हे दिसतंय ना हे बाय किती पाऊस ते 2 लोक येतात आहे ना तिकडून आहे ना जुन्या देवीचं मंदिर आहे आणि हा गडावर जायला रोड आहे सरळ वरती एकदम छान रोड आहे रोडला काही टेन्शन नाही प्रत्येक ऐक ना प्रत्येक ट्रिपला आहे ना कुत्र सोबत असतंच आहे ना चल 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 आमचं बाळ बघा कसं म्हणते चल 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 आणि मेन गोष्ट सगळीकडे असे त्याच्यामुळे पाऊस लागायचा काही प्रश्न नाही छत्रीनी घेऊन छोटे छोटे बाळ चालले आणि आमचं बाळ रेनकोट घालून चालले कुठे धबधबा आहे धबधबा पहा धबधबा अयो काय वातावरण खतरनाक 10, 37, 75 असं जीव गाडू माणूस पाहिजे इकडे पाय काय एवढा पाऊस नाही ना त्याच्यामुळे आणि इकडे गाली बघा खाली पण पाऊस पाणी एक चाललंय आमचं काम हळूहळू हे बघा बघा
धबधबा मारे धबधबा बघ पाणी बघ पाणी. अगं वरती तुला भारी कांचन वरती पण एकच नंबर आहे वरती. हा धबधबा पाहून आता आम्ही चाललेलो आहे वरती. म्हणजे काय माहितीये का इथं पूर्ण एकदम पॅक आहे नाही का सगळीकडे पूर्ण रस्त्यात पॅक आहे त्याच्यामुळं. पण आता पैसे तर नाही कॅश. हा नाही आम्ही देतो दरवेळेसच देतो. तेव्हा पूर्ण पॅक आहे आणि यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही चाललेलो आहे वरती. चल बाळा. आणि आमचा वाघ काय ऐकायला तयार नाही बाबा. उचलून घ्यायचं नाही. हळूहळू चला काही नाही. यस 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 चला. वरती चढताना ना म्हणजे एवढा पाऊस आहे ना तरी माणूस घसरत नाही काही नाही कारण की हे ना दगडाचं काम आहे पूर्ण आणि याला अजिबात शेवाळ नाही आलं. मेन गोष्ट म्हणजे ही आहे का ग. कधी या तुम्ही इतकं एवढं पॅक आहे इथं आणि सगळीकडं असंच रोड आहे. मला वाटलं आहे थोडीशी भूकशी. मायरा आता पप्पांकडे गेली आहे दमली आता चालून चालून तरी बरीच वरती आली आहे ना. हे बघा काय बघते. देवीची ओटी घेऊ आपण मस्तपैकी. काही पोचले आता थोडंच राहिले. देतो ना. आणि बघा हा बघा धबधबा एक नंबर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं वॉशरूमची सुविधा आहे नाही का एकदम भारी आणि एक नंबर दिसते. वातावरण तर डायरेक्ट नाद आहे नाद. बघता ना तुम्ही वरतून फुल पाऊस पडतोय. भाविक चालले आहेत म्हणजे कधी पण या तुम्ही गर्दी तर असतेच नाही का एकदम तुफान गर्दी असते. पण आता ही मॅडम कुठे गेली हे दरवेळेस हार होती बरं की. हे बघा या लेण्या. आपण याच्या आतमध्ये पण जाणार आहे सगळं बघणार आहे सगळं एक्सप्लोअर करणार आहे. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि फुल पाऊस चालू आहे एकदम फुल पाऊस. पण इथं आल्यावर असं वाटत नाही का अजिबात नाही का दमल्यासारखं तर अजिबात नाही वाटत. एकदम छान फुल पावसात. ही कुठे गेली पण. अरे तिकडे चल इकडे सापडतं तुला. हे बघा हे इकडे पाऊस आल्यामुळे सगळे इथं थांबलेले. इकडं तर काही दिसतच नाही. हे बघ पुणे पूर्ण दिसतच नाही कारण की फुल पाऊस आहे. हे बघ आणि माझी बाळ म्हणते पप्पा दिसले का बाळा. आपण इथे आहे ना पूर्ण पाऊस आहे बघा. नाही पूर्ण पाऊस आहे बघा. आता फायनली आम्ही या बघा इथून चाललेलो आहे या लाईनीमधून. आणि हे बघा पुणे सगळे धबधबे इथं जिथं नाही तिथं धबधबे चालू आहे. आणि या बघा हे मकडीचं जाळं दिसतंय तुम्हाला हे बी. आता आम्ही याच्यातून चालले कारण की इकडून जास्त पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही इकडून चालले. हे बघा तुम्हाला दाखवू का. हे बघा माऊ पाणी पायी मध्ये ना मला चल पायी चल पायी. हे बघा आम्ही दिसतोय का पायी चालताना. पूर्ण एक विरा चढून आली बाबा. पूर्ण मंदिर चढून आली माझं बाळ एकदम दिसतंय का. हे बघा आता सगळे लोक रिटर्न दर्शन घेऊन चाललेले पण आम्ही सध्या चालेल दर्शनाला. आता जातो आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा हे सगळं लेण्या बघा तोपर्यंत येता जाता बघा चालले. आता आम्ही मस्तपैकी दर्शनाला. कुठं वरती पण मंदिर आहे पण ते बंद आहे वाटतं. मग हे जायला जागा आहे ते. चला आता इथून बंद आहे वाटतं व्हिडिओ काढायला तर इथपर्यंत ठीक आहे. मंदिरात येणे नेमकी ना अजिबात मोबाईल वापरून देते नाही आहे त्याच्यामुळं आतमधला तर काय व्हिडिओ काढायला जमला नाही बरं का. पण ठीक आहे एवढं काही नाही आहे. पण बाहेरचं वातावरण जर बघशा ना तुम्ही काही नाद आहे नाद एक नंबर. पहिल्यांदा सगळं ओपन होतं सगळं पॅक केलं आहे. खूप वर्षांपूर्वी आलो होतो. आता चला आम्ही बाकीच्या कारला तर सगळं दाखवू शकतो तुम्हाला पूर्ण कारला. हे बघा इथं पण ठेवतात. तिकीट फाडण्यासाठी आता आम्ही तिकीट घेऊन चाललेलो आहे डायरेक्ट लेणी बघायला. आम्ही पोहोचलो आहे इथे. इथं केव्ज आहे तर बघा केव्ज. आता याच्या आतमध्ये जाणार आहे. हे तर गेलेले तिकडे नंबर लावायला पण तिकीट माझ्याकडे त्याच्यामुळे मी जातो. आणि चला ते आल्या बघा. वाव या हत्ती आहे त्यांची सोंड तुटली वाटतं का तोडली काय माहित नाही पण वाव वरती बघा तुम्ही फक्त बघत राहा. वाव
आणि खूप उंच आहे ते, खूप उंच आहे. पाऊस पण चाललेला आहे आणि एकदम म्हणजे एकदम भारी आहे एकदम. बाबा तुम्ही एकदा याच बाबा, एकदम मंदिर पण छान आहे आणि लेणी तर एक नंबर आहे. कोरीव काम बघा ना तुम्ही, काय खतरनाक आहे. हा गेट तर काय येणार नाही एवढ्या मोबाईलमध्ये, पण तरी बघण्याचा प्रयत्न करा. इकडे बघा कसं कोरेल आहे, एकदम वरतीपर्यंत नक्षी काम आहे. एकच डोंगरात कोरलेलं आहे बा, किती छान आहे. बापरे. हा दरवाजा आहे बा, पूर्ण कोरीव काम आहे इथं. आता आपल्याला माहित नाही नेमकी आहे मूर्त्यांचं काय रहस्य आहे, पण ठीक आहे. एक इतक्या छान कोरेल आहे. इथं बघा बुद्ध लेणी वाटते. हे आतमध्ये चाललंय, इथं तर लिहिलंय. हे बघा एकदम भारी आहे केव्ज. बाप रे बाप. हे बघा किती कोरीव काम आहे, एक नंबर. जितकं पक्षां तितकं कमीच आहे. किती बघा किती नाही बा. वरती तर बघा डोंगर कोरलाय का काय. बापरे. बघितलं ना, याला म्हणतात कोरीव काम. हे सगळे पर्यटक आहे. हे बघा एकदम छान आहे, किती भारी कोरीव काम केलेलं आहे ना. तिथं हत्ती, आपल्या साधं वैव सुद्धा नाही काढता येत, यांनी तर मूर्ती करून ठेवल्यात नाही का. वाव, गर्दी बघा, गर्दी तर खूपच आहे बघण्यासाठी. वाव, खूप छान आहे. पर्यटक सुद्धा असतात तिथं. हे पर्यटक आहे सगळे बाहेर देशातून आलेले, आपली बघण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी. संस्कृती आपण जपेली ती बघण्यासाठी. वाव, किती बघा कमीच आहे. बघा हे पोलवर आहे ना, कोणत्या तरी भाषेत आहे ना काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला तर काही कळत नाही आहे, प्रत्येक पोलवर लिहिलेलं आहे. बघा एकदम छान आहे मूर्ती तर एकदम भारी बाबा. शांत वातावरण आहे. कुठेही जाऊ खायचं काम चालू राहत नाही, पण भारी वाटतं इथं येऊन. छान, एवढा छान उजेड पडला इथं. आणि इकडे बघा किती अंधार आहे. इकडं काय दडलंय, काहीच नाहीये बरं का. बघून जाऊ, चला पायरी आहे, पायरी इथं बरं का. हळू हे बा, म्हणजे मोबाईल मध्ये दिसतंय उजेड, पण रिअल मध्ये जास्त थोडासा अंधार आहे. विषय काय माहितीये का, जेव्हा आपण अंधार आहे म्हणून मायरा घाबरली, मायरा उजेडात गेली आहे आणि मी अंधारात उभी आहे. पण विषय काय माहितीये का, फक्त बाहेरून दिसताना उजेड दिसतोय. आपण तिथं आलो ना, अजिबात उजेड नाही, पूर्ण लाईट दिसते. काय मॅटर आहे काय माहिती. हा, म्हणजे मला दिसतोय उजेड, मला वाटतं उजेड दिसतं. आता मी बाहेर जाऊन दाखवते. हे बघा, बाहेरून पूर्ण अंधार दिसतोय बघ. तेव्हा झाला अंधार. कोणतंही एपीएस लॉक वगैरे काहीच नाही, बाहेरून पूर्ण अंधार दिसतोय. थोडंसं आतमध्ये जा, पूर्ण उजेड दिसतोय. काय मॅटर आहे काय माहिती. आणि इकडनं हे त्यांनी पॅक केलेलं आहे, नाही तर आपण पाठीमागं पण गेला असतो तर तिकडं पण ते पिलरच्या त्या साईडनी उजेड पडतोय. इथं काय माहित नाही काय, पण काहीतरी आहे. तिथंच उभी आहे आणि अंधार वाटतोय, आहे की नाही. हा, गेले तिकडनं ते दिसत आहेत मला स्पष्ट. हा, मी नाही दिसत आहे, मी कॅमेऱ्यात पण बघितलं, मी दिसत नाहीये. आले कसं काय माहिती, काय लॉजिक आहे काय माहिती. त्या साईडनी पण तसंच आहे सेम. त्या साईडनी पिलर्स आहेत ना, आणि हे 30 पिलर्स आहेत. आणि याचा बाकीचा इतिहास आम्ही आता सर्च करून तुम्हाला सांगतो. पाऊस पडतोय, होतंय की नाही दर्शन पण झालं छानपैकी, छान फिरून पण झालं आणि मायरा पण छान. फक्त अंधार होता म्हणून थोडीशी रडती. आता भूक लागली आहे, आता काहीतरी खातो पहिली. तसं टप्पा आणलाय घरून. चला, हे बघा मी कसं खिशात खावलं पोला. इकडे बघा. चला आता आम्ही चाललोय बाहेर. आम्ही चाललो पावसात आता. हा, चला. हे बघ इथे पाणी पडत आहे. ते पाऊस नाहीये, पण ते पाणी जे पडतंय ना, ते एवढं वाटतंय. तिकडे सुद्धा धबधबा तो. वाव, काहीच अजून दर्शन काही सुटत नाही. येऊन जाऊन दर्शनच घेऊन राहिली. इथून पण दिसते देवी आणि इथून पण आहे, एकदम छान आहे. म्हणजे आम्ही इथून आलो दर्शन घेतलं आतमध्ये. हे बघा पावसामुळे पूर्ण धबधबे चालू झालेली. हे बघा आता आम्ही चाललोय तिकडच्या केव्ज मध्ये. चला, मस्त हवा सुटली ना आता.
आता पाऊस पण नाहीये. आता पाऊस पण थांबला आणि मस्त हवा पण सुटली. हे बघा, हे बघा नेपाळीचं खाऊचं पेटरी. पाणी किती चाललंय, जोरात पडतंय बघा ना. परत पाऊस नाहीये पण पाणी बघा ना कसं पडत आहे धबधब्यासारखं. चला हो, किती मोठी गुफा आहे ना. गुफा हे इथं काय आहे का, इथं काय अरे एवढंच आहे. इथं काहीतरी बांधायचं असन पण मग त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं. पाणी बादलीत भरले का बघा, पूर्ण आतमध्ये कोरीत 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 कोरीत. किती 100-200 लोक तर आरामात राहू शकते ना. हा पाणी पाणी ना, सगळं पाणी पाणी आहे. बाहेर बघा पाणी पाणी. मायरा वाव, इतकं म्हणजे एकदम भारी वाटतं. पूर्ण नाही का, पूर्ण गुहा आणि इतकं कोरीव काम आहे ना. म्हणजे एकदा तरी तुम्ही इथं आलेच पाहिजे. 100% रिकमेंडेशन मी देऊ शकतो तुम्हाला. आणि एकदम भारी आहे. आणि इथं बघा दिसतं ना मागं आहे बघा, त्या पायऱ्या आल्या त्यांनी आम्ही वरती जाणार आहे. तर तुम्ही पण सोबत राहा शेवटपर्यंत. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तेव्हा आमचा छोटा उस्ताद रेडी झाला. बाय. पाणी बघा किती जोरात पडते. यांना लागलं हाईट प्रॉब्लेम. इकडे पाणी काहीच नाही आहे सपोर्टला, पण मग आता इकडे सपोर्ट आहे बा. आम्ही पायऱ्या बघतो, पायऱ्या हळूहळू वर पा सरळ. इथून एक खिडकी आहे, छोटीशी खिडकी पण केली आहे. मी चालले हळूहळू. ए दिदू हळू आ वरती. माऊ गर्दीमुळे घाबरली. तुम्हाला ना मंदिराचा सगळ्यात भारी व्ह्यू आहे इथून येतो बरं का. आता कोणाला माहिती का नाही माहिती, पण या बा आला का, सगळ्यात भारी व्ह्यू इथून दिसतो. आणि इथं तुम्ही आल्यानंतर इथून नक्की बघा. पायऱ्यांनी वरती आल्यानंतर इथं रूम पण होते, म्हणजे लोकांना झोपण्यासाठी पण केलं होतं. पण आता त्यांनी सगळं खराब करून टाकले. काही नावं टाकी द्या, ते दिल बिल टाकी द्या. तर काय करणार आता आपण. फक्त तुम्ही व्यवस्थित जपा, बघा व्यवस्थित. आवाज घुमत असेल कारण कसं सगळ्या खोल्या आहे बा. एखाद्या खोलीमध्ये नेऊन दाखवेल तुम्हाला. हे बघा मस्त एवढी खोली आहे. आणि दिसते की खोली लाईट लावून बसायला पण एक वेट सिस्टीम होती. आणि इथं थंडी पण वाजत नाही का, असं म्हणजे पाऊस नाही काही नाही, मस्त छानसं. इकडे सगळ्या खोल्यामध्ये आहे सेम एकदम आर्किटेक्चर सारखंच आहे सगळ्या खोल्यांच्या बा. मस्त पैकी. हा एवढं 2 मजली घर मला पण पाहिजे. एवढं रूम आहे तिथं बापरे. आणि एकच दगड आहे. वरती बघितलं तुम्ही, आता इथं खाली बघा पडताय म्हणून असं वाटतंय पाऊस आहे, पण पाऊस थांबलाय आता. आणि हे उगाच आपण म्हणजे खरे माणसं आतमध्ये जाऊ नये म्हणून केलंय. इथं वरती आपण जाऊन आलोय. झालंय आता. तिकडं पण आहे पण तिकडं जाता नाही येत वाटतं. तिथं त्या साईडला नाही जाता येत. तिथं पण छान आहे. चला आता आमचे कुठे गेले सगळे, तेव्हा नुसता भुबू गेली भुबूकडं आता. आणि तरी पण एवढी गर्दी आहे. आमचं लेकरू थांबत नाही, ते नुसतं पळत आहे पुढं. नुसतं चालले पळत आहे. तर आता आम्ही म्हणजे पूर्ण सगळं पाहून चालले. आता ते ती चालली पुढं पण आता आम्ही आता एवढी भूक लागली आता यांना ना खायला. आता पहिलं खातो आणि जातो. आणि ही बघा आमचे कार्यकर्ता पुढे चाललाय. चला लवकर. कोणाला द्या मर द्या. त्यांना म्हटलं का गेली तर खरी, पण आता येते कशी काय माहिती. येत आहे का आता. आली येस आली. सॉरी
हात झाले खराब. लाड लाड लाड. एवढं गाणं म्हणत होती म्हणून व्हिडिओ चालू केलाय तर गाणं बंद झालंय. हाय हाय येते मला ऐकायला येते येते. आयो यो 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 यो. चला चला बाय बाय. ही मज्जा करते खरं म्हणजे म्हणून यायला काहीच वाटत नाही. बघा किती छान आहे. तिथून तुम्ही ऑर्डर पण करू शकता. एक नंबर आहे. त्या बघा वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळे रेट पण आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तेव्हा इथं या नंबरवर तुम्ही कॉल करा. व्हॉट्सअपला पण आहे. हां एकदम छान छान वस्तू आहे. माऊ तर डायरेक्ट रिअलच वाट राहिले मला. चपला काढून मस्त पैकी आम्ही इथे आलेली आहे. का इथं पादुका मंदिर पण आहे. पायचारी पादुका मंदिर आहे. देते पिटाऱ्याचं ना. आई अजून 2-3 दिले. एक्स्ट्रा दिले आम्हाला 2-3 टाळी टाळी. माऊ चल ठीक आहे चल. तिला ते बुबूज झाले. चल बाळा इकडे. ते सोलून देतो बाळा. सोलून देतो. फोडून असते. फोडून देतो. ते खाऊन घे ना हातातला. कसं खा ना. चला पाऊस तर लय वाढलाय आणि आता आम्ही इथं थांबलोय. त्या बाकी यांचं चाललंय शेंगा खायचं काम. पाऊस लय चालत. आता रेनकोट वगैरे घालून घरी निघतो. आता आहे का नाही ग. हे बघा वातावरण तर एक नंबर आहे बाई. पावसात फिरायची मज्जाच वेगळी का ग. हे बघा एंट्री गेट कसा दिसतोय बघा. आपली यात्रा सफल हो ही श्री एकविरा देवी चरणी प्रार्थना. फायनली आम्ही आता जेवायला आलोय आणि आमची मायरा पण उठलेली आहे झोप घेऊन. आता आम्ही नेहमीप्रमाणे मिसळ ऑर्डर केली. आता आल्यावर तुम्हाला सांगतो कशी आहे ती. तर आली मस्त दिसायला तर मस्त आहे. आता खाल्ल्यावरती सांगतो तुम्हाला आहे का नाही का. फायनली मिसळ खाऊन आमच्या मायराने पेढा पण खाला. पण मिसळ क्वालिटी आहे. माऊली प्रसिद्ध कैलास मिसळ खरंच क्वालिटी. कोणत्या जन्माचं पुण्य केलंय काय माहिती मी. एक इकडून दावीत आहे. एक इकडून दावीत आहे. एक इकडून दावीत आहे आणि एक इकडून दावीत आहे. वा 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 शाबास. खाऊ आणि संध्याकाळी. चालेल 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 चालेल. वा 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 वा. हा हा. बास का पप्पा. बास का विचार. बास का विचार. बस 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 बाळा बस बस शाबास बस. थँक्यू. बसलं